आपण अस्वस्थ होतो. म्हणजे फार सुखाने काही माणसं व्यसनमुक्तीचा उपचार घेण्यासाठी काय आलेली नसतात. मग आता असं लक्षात घ्यायचं आपण की मला जे नको आहे असं का घडलं याचा विचार करणं प्राप्त आहे. मला जे नको आहे, मला ज्याच्यामध्ये मजा नाहीये, मला ज्याच्यामध्ये सुख नाहीये, अशी गोष्ट का बरं घडतीये माझ्या आयुष्यामध्ये, इथे दोष आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की मला काहीतरी आजार झाला आणि मला त्रास व्हायला लागला, ही काय फार सुखाची गोष्ट नसते. कारण आजार झाला की आपल्याला आपल्या इतर जबाबदाऱ्यांपासून लांब यावं लागतं, नुकसान होतं आपलं अनेक प्रकारचं, शारीरिक, मानसिक होतं, आर्थिक होतं, तेव्हा आपल्याला ते काय आवडत नाही. परंतु तो दोष जो निर्माण झालेला आहे तो कशा ना कशा प्रकारे शरीरात तयार झाला आणि मग तो काढण्यासाठी मला वेळ द्यावा लागला. व्यसनमुक्तीच्या उपचारामध्ये सुद्धा याच प्रकारची गोष्ट घडते की व्यसनाधीनता हा जो दोष माझ्यामध्ये तयार झालेला आहे, तो दोष काढण्यासाठी मला मुद्दाम वेळ देणं प्राप्त झालेला आहे. आणि तो वेळ जर मी व्यवस्थित दिला जाणीवपूर्वक, तर मी त्या दोषातनं स्वतःला बाहेर काढीन आणि मग माझ्या गुणांकडे परत जाईल. परंतु जर मी दुर्लक्ष केलं तर माझे गुण कमी होतील आणि माझे दोष वाढत जातील. आत्ता जी परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये झाली आहे, गुणांचा तराजू पाहिला आत्ता तर आपल्याला असं दिसेल की दोषांचा तराजू जड आहे आणि गुणांचा तराजू वरती गेलाय, गुण असून सुद्धा. याचं कारण असं आहे की जे दोष माझ्यामध्ये तयार होत गेले ते का तयार होत चाललेले याचं निरीक्षण मी केलं नाही. मी काही प्रमाणामध्ये हलगर्जीपणा केला आणि तो हलगर्जीपणा माझ्या नुकसानीला कारणीभूत ठरला. आता तरी निदान आपण असं म्हणूया की यांनी जो प्रश्न विचारलाय की गुणदोषांची निरीक्षण मी करत राहिलं पाहिजे, तर आपलं जर निरीक्षण असेल, आपण सावध असू, तर आपला दोष कमी करता येईल आपल्याला आणि गुण वाढवता येतील. परत एकदा ते वाढवता येतात. म्हणजे दोषांकडे लक्ष ठेवलं, दोष तयार होऊ नयेत अशी काळजी घेतली, तर दोष कमी कमी करत नेतो आपण. आणि दुसऱ्या बाजूला गुणांचा तराजू पण आपल्याला वाढवता येतो, तर म्हणजे तो जड करता येतो. हे निरीक्षण आवश्यक आहे. पण हे निरीक्षण करण्यासाठी म्हणून आपल्यापाशी काही गुण आधीच तयार करावे लागतात. त्याच्यामध्ये आहे सातत्य, शिस्त, संयम, जागृती, सजगपणा. हे गुण आपल्यापाशी मुद्दामहून तयार करावे लागतात. कशासाठी? दोष कमी करणे आणि गुण वाढवणे याच्यासाठी. मग आता आपण इथं मित्रांनो बसलेलो आहोत, आपण इथे आलेलो आहोत उपचार घेण्यासाठी, आणि आपल्याला या महिना, 2 महिने, 3 महिन्याच्या उपचारामध्ये इथले जे कार्यकर्ते आहेत, स्टाफ मेंबर आहेत, मानसिक तज्ज्ञ आहेत, ही लोक मदत करतायत की तुम्ही तुमच्या गुणांकडे कसे बघायला शिका आणि तुमचे दोष कसे कमी करा. ते करायला शिकलात तुम्ही तर तुम्ही पुन्हा एकदा छान होणार, परत समाजात जाणार, पुन्हा चांगलं काम करायला लागणार, पुन्हा 4 पैसे मिळवणार आणि जीवन सुंदर होणार. हे होणार म्हणजे होणार. परंतु यांनी विचारलेल्या प्रश्नानुसारच गुणदोषांचं निरीक्षण करणं प्राप्त आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला वही पेन लागतं. नुसतं विचारांनी तसं होत नाही. विचारांनी मी लक्षात ठेवले माझे दोष आणि कमी केले असं फार अवघड आहे. आपल्याला ही संधी मिळाली आहे की वही पेन आपल्यापाशी असतं, आपण लिहून काढू शकतो. अरे मला माझ्यात कोणते दोष दिसतात, मी शिस्त पाळत नाही, मी गलतानपणाने वागतोय, मी अभ्यास करत नाही, माझ्यामध्ये सातत्य नाही आहे, माझ्यामध्ये अहंभाव आहे, मी स्वतःला फार शहाणा समजतोय असं म्हणतात. म्हणजे माझे दोष जे आहेत त्याच्याकडे मला लक्ष ठेवता येतं, ते लिहून काढता येतात. आणि हे कसे कमी करायचे याचं मार्गदर्शन घेता येतं. हे मार्गदर्शन आपण व्यवस्थित घ्यायला शिकलो की दोष कमी 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 करत नेता येतात आपल्याला, आणि आपल्याला गुण कसे वाढवायचे याचंही मार्गदर्शन घेता येतं, गुणही वाढवता येतं. तर हे आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे. म्हणून याची 4थी पायरी जी आहे, वी मेड अ सर्चिंग अँड फिअरलेस मॉरल इन्व्हेंटरी ऑफ आवर सेल्फ. म्हणजे आम्ही आमच्या गतजीवनाचा जो नैतिक आढावा आहे तो आढावा घेण्याचा प्रयत्न केला. इथं गुणदोषांची नोंद करणं आहे. एची पायरी नंबर 4 ती तुम्ही वाचलीत तर तुमच्या लक्षात येईल की गुणदोषांची नोंद कशी करायची, आढावा कसा घ्यायचा, मागे वळून कसं बघायचं, हे आपल्याला आवश्यक आहे.
तर अशा प्रकारे गुणदोषांच्या नोंदीकडे आपल्याला यायचं आहे. ओके, आणखीन काही याला जोडून प्रश्न आहे का? सरेंडर टू विन, माघार घेणे. सरेंडर टू विन. सरेंडर टू विन हा फार छान शब्द आहे बघा. शरणागती पत्करायची कशासाठी? हारण्यासाठी नाही, जिंकण्यासाठी. तसं वाक्य आहे बघा, सरेंडर टू विन. शरण यायचंय पण कशासाठी? जिंकायसाठी. अनेकदा युद्धामधले जे चांगले विचारी राजे होऊन गेले, अनेक होऊन गेले, यांनी जेव्हा असं त्यांच्या लक्षात आलं की आपलं सैन्य थोडंसं कमी पडतंय, आपल्याकडे काही प्रमाणामध्ये सामुग्री कमी आहे, अशा वेळेला त्यांनी शरणागती पत्करण्याचा किंवा तह करण्याचा निर्णय घेतलेला होता. कशासाठी? पुढच्या वेळेला जिंकण्यासाठी. म्हणजे आता मी तह करतोय, आता मी शरण येतोय, परंतु का बरं? कारण मी जे आहे ते वाचवतोय आणि ते वाचवून मला माझी ताकद वाढवायची आहे आणि मग पुन्हा मी लढाई करीन आणि पुन्हा जिंकीन. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे जे वाक्य आहे, स्टेटमेंट आहे, कशा संबंधात आहे? मद्यपाशाच्या संबंधात आहे. आपल्यासाठी आवश्यक कोणते? मद्यपाशाच्या संबंधात. अल्कोहोलिझम. अल्कोहोलिझम समोर मी शरणागती पत्करतोय, व्यसनाधीनते समोर मी शरणागती पत्करतोय, माझ्या ऍडिक्शन समोर मी शरणागती पत्करतोय. का बरं? कारण आजपर्यंत मला असं वाटत राहिलं होतं की एक ना एक दिवस मी जिंकून दाखवीन नशेपुढं. आपण खूप प्रयत्न करून बघितले. कधी थोडी पिण्याचा प्रयत्न केला, काही दिवस बंद ठेवण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या असं लक्षात येईल की जो आलेख आपल्याला दिसतो दारू सुरू केल्यापासून ते आतापर्यंतचा, तो चढता आलेखच दिसेल. तो कधी खाली आलेला नाहीये, चढता आलेखच आहे. आणि त्यांनी आपलं नुकसानच होत गेलेलं दिसतं. असं कधी झालं नाही की नुकसान झालं मग मी थोडी प्यायला शिकलो आणि मग फायद्यात भर पडली, फायदा झाला. असं कधी मद्यपाश दाखवणार नाही. मद्यपाशाचा आलेख चढता आहे. म्हणजे मद्यपाशावर मी जिंकू शकत नाही, त्याच्यावर मला जिंकता येत नाही, त्याच्या पुढे मला जाता येत नाही, त्याच्यावर मला अधिकार गाजवता येत नाही. म्हणून याची पहिली पायरी काय सांगते? We admitted that we are powerless over alcohol, that our lives had become unmanageable. आम्ही मान्य केले मद्यशक्ती पुढे आम्ही हातबल आहोत आणि आमचे जीवन अस्ताव्यस्त झालेले आहे, अशी पहिली पायरी सांगते. मग आता यांनी म्हटल्याप्रमाणे सरेंडर टू विन हे या पहिल्या पायरीला जोडायचंय. आम्ही मान्य केले की मद्यशक्ती पुढे आम्ही हातबल आहोत. मी खरंच मान्य करतोय का बरं? कारण मला आपल्याला माणूस म्हणून अनेकदा असं वाटतं की हार पत्करणं म्हणजे माझा अहंकार घालवून टाकणं, मी नालायक ठरणं, म्हणून मी कधी हारणार नाही असं माणूस म्हणत राहतो. कधी हारणार नाही, मी दाखवीनच, एक ना एक दिवस दाखवीनच पिऊन. आजपर्यंत गेल्या 36 वर्षामध्ये मी हजारो क्लायंट्स माझे पाहिले. मला असं कुठं दिसलं नाही की तो जिंकला आणि मग तो अल्कोहोलिझमचा सोशल ड्रिंकर झाला आणि आता मस्त पीत त्याचं आयुष्य चाललेलं आहे. माझ्या तरी पाहण्यामध्ये एकही उदाहरण मला आज दिसत नाही. मी हजारो माणसं पाहिली, पण असं उदाहरण माझ्या ऐकिवत नाही की तो आधी अल्कोहोलिक होता आणि मग तो ठरवून सोशल ड्रिंकर झाला आणि मग छानपैकी आता मस्त पीत आयुष्य जगतोय. नाही. ज्यांनी असा प्रयत्न केला त्यापैकी बरेचसे जण स्वर्गवासी झाले, वेडे झाले, लिव्हरचे, यकृताचे, स्वादुपिंडाचे प्रॉब्लेम झाले आणि त्यांना मरावं लागलं. अक्षरशः शेकडो क्लायंट्स मी माझे आता या जगामध्ये नाही. का बरं असं केलं? कारण त्यांना असं वाटलं नाही मी एक ना एक दिवस पिऊन दाखवीनच. बघा, कंट्रोल आणून दाखवतोच, थोडी प्यायला शिकतोच. आणि ते प्रयत्न करत राहिले आणि त्यांची लिव्हर डॅमेज होत गेली, सिरोटिक झाली, जलोदर नावाचा आजार झाला, असायटिस नावाचा, स्वादुपिंड खराब झाला आणि त्यांना मरावं लागलं. म्हणजे माणूस या मद्यपाशावर अधिकार गाजवू शकत नाही, गाजवू शकत नाही. मग सरेंडर टू विन मध्ये आत्ता दिनेश म्हणतो तसं आपण हात वर करतो. कशासमोर? मद्यपाशासमोर हात वर करतो. मद्यपाशासमोर हात वर करतो की मी याच्यावर अधिकार गाजवू शकत नाही, हे आता मला लक्षात आलेलं आहे. म्हणून मग याचा माणसं काय म्हणतात? आम्ही मान्य केले की मद्यशक्ती पुढे आम्ही हातबल आहोत, आमचे जीवन अस्ताव्यस्त झालेले आहे. म्हणजे अस्ताव्यस्त जीवन हा पुरावा आहे.
मग अस्ताव्यस्त जीवन हा जर पुरावा आहे, तर असा पुरावा बघा बरं मागं वळून कुठला कुठला सापडतो. आर्थिक, शारीरिक, मानसिक कोणता पुरावा सापडतो, कौटुंबिक पुरावा कोणता सापडतो, आर्थिक पुरावा कोणता सापडतो, नातेसंबंध बिघडल्याचा पुरावा कोणता सापडतो. म्हणजे असे पुरावे जेव्हा मी शोधायला लागेन तेव्हाच मला पटेल की अरे खरंय, दारू माझं सगळं वाटोळं करत चाललेली आहे. कारण हे मागं बघितल्याशिवाय कळणार नाही, पुरावा बघितल्याशिवाय समजणार नाही. तुम्हाला पुरावा असा दिसतोय का बघा, की नाही नाही मी मस्त पितो आहे, उलट मी प्यायला लागल्यापासून माझी भरभराट होत गेलेली आहे, मी मस्त जॉब करतोय, 4 पैसे आणखीन मिळाले, माझी प्रसिद्धी झाली, नाव लौकिक वाढला, घरातले लोक आणखीन सुखी झाले, असं चित्र दिसतंय का बघा बरं. त्याच्या उलट काय आहे, माझे घरातल्यांचे संबंध तणावामध्ये आले, बायको मला सोडून जायला तयार झाली, माझी मुलं माझ्यापासून लांब गेली, माझे जवळचे आई वडील, भाऊ बहीण माझ्यापासून लांब गेले, कामावरती माझं ब्लॅकलिस्टला नाव यायला लागलं, मला मेमो मिळायला लागले. म्हणजे सगळ्या गोष्टी माझ्या जर शोधून मी काढल्या पुरावा, तर मला असं दिसेल हे सगळं नकारात्मक चित्र आहे. हे अस्ताव्यस्त जीवन आहे माझं. हे अस्ताव्यस्त जीवन जेव्हा मी बघेन आणि ते जीवन मान्य करेन, तेव्हाच मी खऱ्या अर्थाने म्हणेन खरंय, दारू पुढे मी हतबल आहे. नाहीतर काय होतंय लक्षात घ्या, हा जो पुरावा बघत नसतो तो सारखं आपलं कारण सांग, नाही नाही पण तेवढं झालंच नाहीये, असं झालंच नाहीये, तसं झालंच नाहीये. हे जे कोणी बोलतो असा माणूस, तो खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणाने सत्याला धरून पुरावा बघत नाही. जो पुरावा बघेल त्याला ते मान्यच करावं लागेल की हो, दारूनी माझं नुकसानच झालेलं आहे, फायदा झालेला नाही. जर मग हा पुरावा मला दिसतो आहे, तर हा पुरावा बघून तरी मी म्हणेन का नाही की सत्य आहे, मी प्यायला लागल्यापासून नुकसानच पदरात पडलंय, याचं कारण मी दारू पुढे हतबल आहे. मी दारू थोडी पिण्याचा प्रयत्न केला, थांबवण्याचा प्रयत्न केला, ब्रँड बदलण्याचा प्रयत्न केला, काय नेहमीची देशी सोडून ताडी पिण्याचा प्रयत्न केला, HB पिण्याचा प्रयत्न केला, इंग्लिश पिण्याचा प्रयत्न केला. सगळं करून थकलेलो आहोत आपण सगळं करून थकलेली माणसं आहोत. आपल्याला असं लक्षात येईल प्रत्येक वेळेला आजचं चित्र असं आहे, प्रॉब्लेम 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 वाढत चाललाय, खाली येत नाहीये. इथे लक्षात घ्यायचं, सरेंडर टू विन. ज्या क्षणी तुम्ही असं म्हणाल की मला लक्षात आलंय हा पदार्थ माझ्यासाठी नाही, बस एवढंच म्हणायचंय, दुसरं काय म्हणायचंय. मला तो पदार्थ आवडतो पण तो पदार्थ माझ्यासाठी नाही. कारण तो पदार्थ जेव्हा माझ्या पोटात जातो, तो पदार्थ माझ्या पोटात गेला की माझ्या शरीरामध्ये प्रक्रिया सुरू होते, मेंदूमध्ये गडबड सुरू होते, आणि जे मी आधी ठरवलेलं असतं तसं घडत नाही, तसं घडत नाही. मागे सुद्धा मी इथे गोष्ट सांगितली होती की माझा एक क्लायंट होता आणि एक दिवस त्याच्या बायकोनी सांगितलं, तो पितच होता, रोज प्यायचा आणि प्रॉब्लेम वाढत चालले होते. एक दिवस सांगितलं बायकोने, अहो तुमच्या मुलाचा वाढदिवस आहे, आज तरी नका पिऊ, लवकर या. मुलांना बोलवलंय, त्याच्या मित्रमंडळींना बोलवलंय, नातेवाईकांना बोलवलंय, त्याचा वाढदिवस आहे. त्या बायकोनी तयारी करून ठेवली सगळी, घरामध्ये डेकोरेशन केलं, केक मस्त त्याच्यापाशी आणून ठेवला, सगळं केलं. हा माणूस नेहमीप्रमाणे कंपनीमध्ये गेला, कामावर गेला. लक्षात ठेवलं होतं त्यांनी, नाही नाही आज मुलाचा वाढदिवस आहे, प्यायची नाही, मुलाचा वाढदिवस आहे, प्यायची नाही, असं म्हणत होता. संध्याकाळी सुटला, नेहमीप्रमाणे बसला उभा राहिला. बसेस येत गेल्या, भरून बसेस येत होत्या, काही केल्या त्याला काही जागा मिळेना. आता परत एकेका बसमध्ये अंतर वाढायला लागलं आणि वेळ जायला लागला. तसं त्याला सुचेना काय करावं काय करावं, म्हणून त्याचं सहज मागं लक्ष गेलं आणि तिथे त्याला वाईन शॉप दिसलं. तो म्हणला ठीक आहे, आता एवी टीव्ही इतका वेळ उभा राहतोच आहे ना, नुसता थोडीशी लावून येतो म्हणजे मस्त उत्साह होईल, मुलाची एन्जॉय करू, त्याला काहीतरी खेळ घेऊ, गोष्टी घेऊ आणि मग घरी जाऊ, मस्त आज एन्जॉय करायचं. मुलगा म्हणतोय तशी मजा करायची, बायको म्हणेल तशी मजा करायची, असं म्हणून वाईन शॉप मध्ये गेला आणि लावली त्यांनी थोडीशी. त्याला वाटलं उत्साह येईल, थोड्या वेळात मजा वाटेल. तिथनं बाहेर आला, परत 2 मिनिटांनी त्याला असं वाटतं तितकं काही झालेलं नाही, आपल्याला एवढ्यानी काय होणार आहे. परत गेला, परत प्यायला गेला, पुन्हा लावली त्यांनी. असं करत करत जे नेहमीचं व्हायचं ते घडलं.
तुम्हाला माहिती आहे आपल्या सगळ्यांच्या बाबतीत असं अनेकदा झालं असणार आहे की थोडी घ्यायला गेलो आणि नंतर पितच राहिलो. तेच घडलं त्याच्या बाबतीमध्ये. हा माणूस इतका प्याला की रात्री 1:30-2 वाजता घरी गेला. त्या बायकोनी दार उघडलं. हा झोकांड्या खातच मध्ये आत गेला. पोरग झोपलं होतं कंटाळून वडिलांची वाट बघून, बाबा ते काय प्रेझेंट घेऊन येईल वगैरे म्हणून, खायला काहीतरी खाऊ आणेल म्हणून झोपून गेलेलं होतं लहान मुलं. ते काय करणार आहे. बायको तिच्या डोळ्यावर झोप होती. तिने पाहिलं कारण तिला माहितीच होतं. तिने अनेकदा हजारदा अनुभव घेतले होते. तिने काही लक्ष दिलं नाही त्याच्याकडे. तो येऊन पडला. सगळं जे केऑस व्हायचं ते सगळं झालं. म्हणजे त्याच्या बायकोनी एवढं सांगून सुद्धा काही फार मोठा फरक पडला नाही. पुढे अनेक दिवस मग बायकोचा आबोला, त्या मुलाशी बोलता येणार नाही, ते पोरग बोले नसतं कारण बायकोनी त्याला कळलंच, आईशी तो बोललाच त्या विषयावरती. अनेक दिवस पुढे आबोला, घरामधलं वातावरण सगळं खराब झालेलं. म्हणजे त्या माणसाला लक्षात असं घ्या की एवढीशी मी घेईन या एका विचाराने घोटाळा कसा झाला. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असे घोटाळे हजारदा झालेले. एवढीशी घ्यायची असते आपल्याला. आपल्याला फुल पिऊन टाईट व्हायचं नसतं. आपल्याला पिऊन पडायचं नसतं. आपल्याला घरात दंगा करायचा नसतो. आपल्याला मारामाऱ्या करायच्या नसतात. आपल्याला काही करायचं नसतं वाईट. परंतु आपण जर एवढीशी प्यायला गेलो की काय झालं, दरवेळेला जे व्हायचं तेच झालेलं आहे. इथे लक्षात घ्यायचं, मद्यशक्तीपुढे मी हतबल आहे. हे वाक्याचा अर्थ लक्षात घ्या. मद्यशक्तीपुढे मी हतबल आहे म्हणजे माझे विचार जे आधी होते त्याचा काही संबंध माझ्या पुढच्या वागण्याची राहिला नाही. आधी तर माझे विचार वाईट नव्हते, चांगले होते. मला एन्जॉय करायचं होतं, मुलाबरोबर खेळायचं होतं, मला आणखीन काही करायचं होतं. वाईट काय होतं? माझ्या मनात काहीच वाईट नव्हतं. परंतु माझ्या मनातला विचार आणि प्रत्यक्ष माझी कृती ही सेम राहिली नाही. इथे लक्षात येईल, दारू आपल्याला प्रत्येक वेळेला फसवत आलेली आहे. आधीचा विचार नंतरचं वागणं, आधीचा विचार नंतरचं वागणं, याच्यामध्ये कधीही एकसंधपणा नव्हता. याला म्हणतात अल्कोहोलिझम. म्हणून याची पहिली पायरी असं म्हणते की मद्यशक्तीपुढे आम्ही हतबल आहोत. आमचे जीवन अस्ताव्यस्त झालेलं आहे. आता तो माणूस जेव्हा घरी गेल्यानंतर त्याचा अस्ताव्यस्त जीवनात भर कशी पडली असेल बघा बरं. त्याच्या बायकोला काय वाटलं असणार, काही नाही, या मूर्खाला सांगून यांनी काय दिवे लावले, परत तेच करतोय हा. म्हणजे याला ना माझ्याबद्दल काही वाटत, ना त्या पोराबद्दल काही वाटत, ना नातेवाईक आपल्या घरी येणार त्याच्याबद्दल काही वाटत. खरं तर त्याला असं काहीच म्हणायचं नव्हतं. त्याला कुठं असं म्हणायचं होतं मला तुझ्याबद्दल काही वाटत नाही, मुलाबद्दल काही वाटत नाही, घराबद्दल काही वाटत नाही. त्याच्या मनात असं काही नव्हतं. परंतु त्याचं वागण्याचं इंटरप्रिटेशन कसं दुसऱ्यांनी काढलं, तर हा युजलेस आहे, याच्यात काय अर्थ नाही, असंच वागणार, हा असाच आहे, याला काही वाटत नाही आमच्याबद्दल, अत्यंत स्वार्थी माणूस आहे. दुसऱ्याच्या मनामध्ये जे चित्र उमटलं ते कसं उमटलं, या प्रकारचं उमटलं, जे खरं म्हणजे त्याला काही म्हणायचं नव्हतं. अशा किती गोष्टी आजपर्यंत आपण करत राहिलो की आपल्याला तर ते करायचं नव्हतं, पण प्रत्यक्षात मात्र तसंच झालं. आपल्याला करायचं नव्हतं, दिसताना तसंच दिसलं. इथे अस्ताव्यस्तपणा आहे. अस्ताव्यस्तपणाचा अर्थ लक्षात घ्या. अस्ताव्यस्तपणा इथे आहे की जे तुम्हाला वागायचं नव्हतं तेच तुमच्या झोळीमध्ये पडलंय. जे तुम्हाला म्हणायचं नव्हतं तसंच तुमच्या हातनं घडलंय. इथे सर्व प्रकारचा अस्ताव्यस्तपणा तयार होत गेला. अनेक वेळेला पिणाऱ्या माणसाला असं वाटतं आज मला सेक्स करायची इच्छा आहे, थोडीशी लावल्यावर माझं स्टिम्युलेशन होईल, उत्साह वाढेल आणि मग मजा येईल. प्रत्यक्षामध्ये मद्यपान केल्यानंतर तो तिथे जाऊ शकतो का बेडवरती, त्याच्या तोंडाला दारूचा वास येतोय, त्या बायकोला काही मजा येणार आहे, एन्जॉय करता येणार आहे, तिला आनंद घेता येणार आहे? म्हणजे उलटच झालं. याच्या मनात वेगळं होतं चित्र, प्रत्यक्ष दिसलं वेगळंच. आता या प्रत्येक घटनेमध्ये अस्ताव्यस्तपणा वाढत 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 चाललाय. जितका अस्ताव्यस्तपणा वाढतोय तितकं माझं काय होतंय, म्हणजे माझ्या लक्षात तरी येतंय का की अरे काल असं झालं, परवा असं झालं, गेल्या महिन्यात असं झालं, मागच्या कार्यक्रमाला असं झालं. मी काउंट करतोय का?
मी जर काउंट केलं तर मला लक्षात येईल. पण मला असं वाटतंय छे परवा असं झालंय ना, आता असं होणार नाही. घोटाळा बघा मद्यपाशाचा कसा आहे. म्हणजे मागच्या वेळेला प्रॉब्लेम झाले वेगवेगळ्या प्रकारचे, मला असं वाटते ते त्यावेळेला झाले, आता मात्र तसे घडणार नाही. आता मात्र तसं होणार नाही. आणि मी मोठ्या कॉन्फिडन्सनी पुढचा पेक प्यायला चाललेलो आहे. फसवणं बघा कसं आहे. म्हणजे मी प्रत्येक वेळेला जो फसलेलो आहे तो कुठल्याही फाजील आत्मविश्वासाने की आता तसं होणार नाही, आता तसं होणार नाही, आता मी सावध आहे, आता मी असा वागीन, आता मुळातच तसं घडणार नाही. म्हणजे लक्षात असं गेलं, अस्ताव्यस्तपणा जो वाढत 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 चाललेला आहे, तो अस्ताव्यस्तपणा आपण आठवून न घाबरता लिहून काढला पाहिजे. नाहीतर आपणच घाबरतो आपल्या अस्ताव्यस्तपणाला. आणि अशा प्रकारची भीती आपल्या रागाला कारणीभूत होतीये, खुन्नसला कारणीभूत होतीये. आणि सत्य असून सुद्धा मला दुसऱ्यांचा राग येतोय, बायकोचा राग येतोय, आई वडिलांचा राग येतोय, भाऊ बहिणीचा राग येतोय, कारण त्यांना ते माहिती आहे सगळं. आणि मला त्यांच्याबद्दल खुन्नस तयार झाली आहे. खरं तर मी काय म्हणायला पाहिजे होतं माझ्या अस्ताव्यस्ततेकडे बघून, की अरे खरंच हे अशा प्रकारचं होत चाललेलं आहे. जे काय आठवेल ते, बऱ्याचदा ब्लॅकआउट मध्ये आठवत नाही, पण जे काय मला आठवेल ते, आणि त्याला निर्भयपणाने मला तोंड द्यावं लागणार आहे. ही निर्भयता मला तयार करावी लागणार आहे. पण मीच माझ्या अस्ताव्यस्ततेपासून पळून जातो सारखा. आणि मग अनेकदा मला ते जुनं आठवावंसं सुद्धा वाटत नाही, भीती वाटायला लागते. नको बाबा त्याचा त्रास होईल म्हणून गिल्टी वाटतंय, अपराधी वाटतंय, या प्रकारच्या भावना तीव्र आहेत. आणि त्याचं रूपांतर माझ्या रागामध्ये होतंय, खुन्नसमध्ये होतंय. आणि मी खरं म्हणजे ज्यांचा दोष नाही त्यांच्यावर चिडतोय, ज्यांचा दोष नाहीच आहे पण त्यांचा राग मला जास्ती येतोय. हे सगळं का घडतंय मला अजूनही, मी हतबल आहे म्हणजे काय आहे हे समजत नाहीये. आणि म्हणून आता दिनेश म्हणतोय तसं सरेंडर टू विनचा जो भाग आहे तो हा आहे की मी शरणागती पत्करून असं म्हणणं प्राप्त आहे मला की नाही, माझ्याच्याने ते होत नाही, मला याच्यावर विजय मिळवता येत नाहीये. मी एकदा पोटात गेलं की मला थांबता येत नाही. मी हतबल आहे, मध्यशक्ती पुढे मी हतबल आहे, माझं जीवन अस्ताव्यस्त झालंय. आम्ही मान्य केले. ही मान्यता जेव्हा आपण देऊ मित्रांनो, त्यावेळेला हे सरेंडर टू विन हे जे स्टेटमेंट आहे, वाक्य जे आहे, त्याचा अर्थ लक्षात येईल. हे फार सुंदर वाक्य, हे सर्वांना सर्व बाबतीत लागू आहे. नुसतं अल्कोहोलिक माणसाला ते लागू आहे असं नाहीये, सर्वच बाबतीमध्ये ते लागू असलेलं वाक्य आहे. आपल्या दोषांपुढे काही वेळेला आपल्याला शरणागती पत्करावी लागते आणि गुणांमध्ये वाढ करता येते, तेव्हा आपल्या सगळ्यांसाठी ते लागू असलेलं वाक्य आहे. ते फार सुंदर वाक्य आहे. तर अशा प्रकारे या सरेंडर टू विन कडे पाहायला हरकत नाही. याला अनुसरून काही मनात प्रश्न येतोय का? तुमच्या स्वतःचा अनुभव तुमच्या मनात कदाचित येत असेल हे ऐकताना. समजून घ्या, हे फार महत्वाचं पहिली पायरी आहे. आणि या पहिल्या पायरीमधलं हे स्टेटमेंट आहे सरेंडर टू विन. त्यामुळे ते दिनेशने म्हणल्याप्रमाणे फार महत्वाचं आहे. आणि ते आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा ठळक अक्षरामध्ये, म्हणजे मग तुम्हाला अस्ताव्यस्तपणाकडे जायला सोपं होईल, तुम्ही लक्षात घ्याल. ओके. मगाशी मी सरांशी, राहुल सरांशी सुद्धा बोलत होतो आणि त्यांनी मला असं सांगितलं, ते मला सुद्धा फार महत्वाचं असं वाटतं की वारंवार होणारे रिलॅप्सेस, पुन्हा पुन्हा आपण व्यसनाधीनतेकडे जातो, आपला पाय घसरतो आणि आपण पुन्हा आपला आजार उलटतो. रिलॅप्स म्हणजे आजार उलटणे. कुठल्याही आजारामध्ये रिलॅप्स होऊ शकतो, कुठल्याही आजारामध्ये रिलॅप्स होतो. याचाच अर्थ असा की आजार उलटला. आजार उलटला याचा अर्थ असा की आजारामध्ये जे काही जंतू आहेत, व्हायरस आहे, याची ताकद वाढावी असं काहीतरी शरीरामध्ये झालं आणि त्यामुळे आजाराची लक्षणं पुन्हा वर आली, पुन्हा आजाराचं स्वरूप दिसायला लागलं. इथे आजार उलटला असं आपण म्हणतो किंवा रिलॅप्स झाला असं आपण म्हणतो. आता रिलॅप्स आणि रिकव्हरी अशा दोन गोष्टी आहेत, ज्याला आम्ही असं म्हणतो की टू साइड्स ऑफ द सेम कॉइन, एकाच नाण्याच्या दोन बाजू, रिकव्हरी आणि रिलॅप्स. या दोन्ही ज्या गोष्टी आहेत या नुसत्या घटना नाही आहेत. रिकव्हरी आणि रिलॅप्स
या इव्हेंट्स नाही आहेत, या घटना नाही आहेत. म्हणजे आज प्यालो आणि आज रिलॅप्स झाला असा त्याचा अर्थ नाही. घटना म्हणजे रिलॅप्स नव्हे. किंवा रिकव्हरी झाली आजपासून बंद केली म्हणजे ही घटना जणू काही रिकव्हरी असं नाही. या दोन्ही गोष्टी काय आहेत? इट्स अ प्रोसेस. त्याला म्हणतात ही प्रक्रिया आहे, ही चालू राहणारी प्रक्रिया आहे. आणि म्हणून रिलॅप्स ज्या अर्थी होतो आहे त्याचाच अर्थ असा आहे की रिलॅप्सची प्रक्रिया थांबावी असं मी काही करत नाहीये, किंवा रिकव्हरीची प्रक्रिया चालू राहावी असं मी काही करत नाहीये. सर दरवेळेला सांगत असतात बघा, बाहेर गेल्यावरती एची मीटिंग करा मनापासून, असं आपल्या सगळ्यांना आम्ही सांगत असतो. सर तर वारंवार सांगत असतात की बाहेर का जायचं आणि बाहेर गेल्यानंतर एच्या सभांना हजेरी का लावायची? रिकव्हरीचा प्रोसेस चालू राहावा म्हणून. रिकव्हरीचा प्रोसेस आहे, रिकव्हरी घटना नाहीये. आता मी ठरवलं की मी पिणार नाही या म्हणण्याला काही फारसा अर्थ नसतो. मला प्यायची नाहीये आणि म्हणून मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आता पाळत राहणार आहे. त्या पालनामध्येच रिकव्हरी दिसते. ते मी पालन करतो, इथे रिकव्हरी आहे. म्हणजे मी बाहेर गेलो, त्याच दिवशी मीटिंगला गेलो, मी सरांना फोन केला, मी एच्या मेंबर्सना फोन केला, मी घरी जाऊन माझी वही वाचली, शिस्तीने आता वेळापत्रक ठरवलं, वही वाचायला लागलो, कार्यक्रम दिवसाचा पक्का केला, प्रोसेस सुरू झाला. प्रोसेस सुरू झाला. हा प्रोसेस कधी सुरू झालाय माहितीये? तुम्ही आत आल्यापासून, त्या दिवसापासून सुरू झालाय. तुम्ही ज्या दिवशी ऍडमिशन घेतलीत, या ठिकाणी आलात, त्या दिवसापासून प्रोसेस सुरू झालाय. आणि तो जो प्रोसेस आहे, ती जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया आता आपल्याला अखंडपणे चालू ठेवायची आहे. याचाच अर्थ असा की ती प्रक्रिया चालू राहण्यासाठी म्हणून जे जे आपल्याला करणं प्राप्त आहे ते आपल्याला केलं पाहिजे. आपण गाडीमध्ये बॅटरी घातलेली असते, आपल्याला गाडी चालू ठेवावी लागते, नाही तर बॅटरी डिस्चार्ज होते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे आपण लक्ष ठेवतो, अरे 4-5 दिवस झाले गाडी बंदच आहे आणि कदाचित गाडीमध्ये इतर काही सिक्युरिटी हॉर्न आहे किंवा इतर सिस्टीम चालू राहतील, बॅटरी डिस्चार्ज होईल. आपण लक्ष ठेवून म्हणतो नाही 2 दिवसांनी का होईना गाडी स्टार्ट केली पाहिजे, फिरवून आणली पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. का? प्रोसेस चालू ठेवायचं आपल्याला, म्हणून आपण काळजी घेतो. मोबाईल आपल्यापाशी असतो, मोबाईल आपल्याला येतं इतके पर्सेंटेजने आता बॅटरी शिल्लक आहे, आपण लगेच जागे होऊन म्हणतो अरे प्लग आणा, कुठे चार्जर, लगेच चार्ज करतो. का? प्रोसेस चालू ठेवायचा आहे, प्रोसेस चालू ठेवायचा आहे. पण अनेकदा आमच्या असं लक्षात येतं की अल्कोहोलिझम मधली रिकव्हरी जी आहे त्या बाबतीमध्ये मात्र बऱ्याचदा गलथानपणा माणसं करतात, हलगर्जीपणा करतात आणि प्रोसेस बंद पडायची वाट बघतात. प्रोसेस थांबतो, एका पॉइंटला प्रोसेस थांबतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला की तो आपली रिकव्हरी चालू ठेवली पाहिजे, त्याच्यासाठी सजगपणाने सावध राहिलं पाहिजे, याची काळजी त्यांनी घेतली नाही. ती काळजी कशी घेतली पाहिजे हेच तर शिक्षण इथे महिना, 2 महिने, 3 महिने घेतोय ना आपण, की ती काळजी कशी घेतली पाहिजे आणि तो प्रोसेस कसा ठेवला पाहिजे, हे सावधपणाने आपण ठेवणं म्हणजे रिकव्हरीचा प्रोसेस चालू ठेवणं आहे. रिकव्हरी ही 1 दिवसाची, एका क्षणाची इव्हेंट नाही, इट्स अ प्रोसेस. मग आता जे लोक रिलॅप्स झालेले आहेत त्यांनी विचार करून आठवून बघा बरं की त्यांनीच त्यांच्या रिकव्हरी प्रोसेसला खीळ कशी घातली. विचार करून बघा. कदाचित त्यांनी मुद्दाम केलं नसेल, पण हलगर्जीपणा मात्र नक्की केला. म्हणजे त्यांची बेजबाबदारपणाने ते वागले. त्यांना असं वाटलं काही नाही आता गरज मला त्याची, हे आपोआप आता चालत राहील. नाही, नवरात्र जवळ आलेला आहे, गणपती आला की नवरात्र आहे, 9 दिवस आपण दिवा लावतो, सजगपणाने सारखं लक्ष ठेवतो, दिव्याचं तेल संपत नाहीये ना. ठेवतो की नाही? ठेवतो. आपण सगळेजण करतो. का करतो? आपण कमिटमेंट अशी देतो 9 दिवस दिवा पेटलेला राहायला पाहिजे, तो विजता कामा नये. रिकव्हरी प्रोसेस असा आहे मित्रांनो, रिकव्हरी प्रोसेसचा दिवा जाणीवपूर्वक तेवत ठेवायला पाहिजे. म्हणजेच त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या त्याचं तेल घालत राहिलं पाहिजे. मग नियमित एच्या मीटिंग करायला लागला का, वाचन करायला लागला का, सरांनी सांगितलं ते लिखाण केलं का, फोन केला का, मेंबरशी बोलला का,
एच्या पायऱ्या ज्या आहेत त्याचा थोडासा अभ्यास केला का? चालू ठेवणे, रिकव्हरी प्रोसेस चालू ठेवला पाहिजे. रिकव्हरी प्रोसेस जर चालू नाही ठेवला, रिलॅक्स होणार. म्हणजे रिलॅक्स होत नसतो, आपण तो घडवत असतो. लक्षात घ्या, जर 9 दिवसामध्ये दिवा विझला त्याचा अर्थच काय झाला? लक्ष ठेवलं नाही तुम्ही. सिंपल गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला एवढी महत्व वाटलंच नाही, जबाबदारी वाटलीच नाही आणि तो विझला. आपल्या रिकव्हरीवर जो लक्षपूर्वक काम करत नाही त्याचा रिकव्हरीचा प्रोसेस खंडित होतो, दिवा विझतो, पुन्हा तो लावायला लागतो. किती वेळा ते करत राहणार? करत राहायला काय हरकत नाहीये, अनलिमिटेड आहे, काय अनएंडिंग आहे. परंतु त्याचे परिणाम भोगावे लागतात. पुन्हा तेच सगळं करावं लागतं, पुन्हा आपण थांबतो, पुन्हा शारीरिक मानसिक हानी होते, पुन्हा उभं राहायला वेळ द्यावा लागतो. हे सगळं नाही का आपण परत देत? का तसं करायचं आपण? का आपण जागं राहायचं नाही? म्हणजे रिकव्हरी हा प्रोसेस आता आपला जो सुरू झालेला इथे ऍडमिट झाल्यापासून तो आता सजगपणाने आपल्याला कायम चालू ठेवला पाहिजे. हे तेल जाणीवपूर्वक, लक्षपूर्वक, जागृतीने आपल्याला घालत राहावं लागणार. कारण सांगून उपयोग नाही. आपण कारण सांगतो का? अशी नवरात्रात सांगा बरं, काय करू, मला अचानक काम आलं म्हणून माझ्या लक्षातच राहिलं नाही दिव्यात तेल घालायचं. अशी कारण सांगतो का आपण? नाही सांगत. का? आपण श्रद्धा ठेवतो. आपण असं म्हणतो, मी फालतू फालतू उगाच नाही सांगितलेलं, मी नमस्कार करून ठरवलंय, श्रद्धेने ठरवलंय, ते करणार म्हणजे करणारच. इथे आपण कुठलाही किंतू बाळगत नाही. इथे आपण स्वतःला समर्थनाचे चान्सेस देत नाही. मग रिकव्हरीत का देतो? रिकव्हरी मध्ये का समर्थनाचे चान्सेस देतो मी? नाही नाही, मला आता काम लागलं ना, त्यामुळे मला एची संबंध संपला, मला आता मीटिंगला जायला मिळत नाही, मग माझी एची मीटिंग राहिली. अरे ते तुझं आयुष्य होतं महत्वाचं, त्याला एवढं कारण दिलं फालतू. म्हणजे आपल्याला प्राधान्य कळलं नाही. आपण जेव्हा प्राधान्य ठरवत असतो त्यावेळेला आपण करतो म्हणजे करतोच. नवरात्राचं प्राधान्य काय? दिवा तेवत राहायला पाहिजे, श्रद्धेने आपण ते करतोय. मग आपण त्याला कारण देत नाही. आपण दुसऱ्या कोणी लक्ष देत तर चिडतो उलट. आपण म्हणतो तुझ्या लक्षात नाही का काय आहे? म्हणजे इथे आपली सावधानता केवढी असते. मग स्वतःच्या जीवनाची रिकव्हरी बघायला एवढा गलथानपणा का? का आपण सावध राहत नाहीये? की अरे आपलं आयुष्य आहे, ते आणखीन खराब आपण करणार नाही, मग असं करून चालणार नाही. कारण त्याचा अर्थ असा होईल की मीच माझा रिलॅप्स घडवत राहतो आणि मग कुणाला नावं ठेवणार? मी माझ्या नोकरी घालवायला तयार आहे का? मी माझी बायको घालवायला तयार आहे का? मी माझा संसार मोडायला तयार आहे का? मी हजारो रुपयांचं नुकसान करायला तयार आहे का? त्याचा अर्थ असा झाला की मी पहिल्या पायरीत सांगितलेली अस्ताव्यस्तता घडवायला तयार आहे. त्याचा अर्थ असा झाला की मीच माझ्या आयुष्याचं वाटोळं करायला तयार आहे, विचारपूर्वक करतोय मी ते. असं करतोय का बघा बरं? नाही. म्हणून मला असं वाटतंय, इथे जेव्हा आपण येता आणि ज्या वेळेला तुम्ही अस्वस्थ असता, वैतागलेले असता, तेव्हा स्वतःच्या मनाशी कालांतराने बोलायला शिका. आणि मग तुमच्या असं लक्षात येईल की आपण जे काही सगळे अस्वस्थता आहे आपल्या मनाची, ती आपण बनवत चाललेलो आहोत, बनवतो आहोत. हे कोणी दुसऱ्यांनी नाही केलं, कुणी काही केलेलं नाही. हे सगळं आपल्या हातनंच होतंय. म्हणजे रिलॅप्स आपण घडवतो. रिकव्हरीमध्ये गलतानपणा केला, रिकव्हरीमध्ये बेजबाबदारपणाने वागलो, रिकव्हरीमध्ये दुर्लक्ष केलं, तर मी रिलॅप्स घडवतो, माझा रिलॅप्स होत नाही. हा विचार करून बघा. ओके. प्रश्न होता मला, जसं मी त्याबद्दल अंडरस्टँडिंग मी समोरासमोर मीटिंग केल्या होती ते, आणि जेव्हा मला जायला शक्य नाही मी ऑनलाईन केलं, त्यात मला बराचसा फरक जाणवला आणि त्यात मला थोडंसं जम्पिंग त्याबद्दल थोडंसं. पण काय म्हणजे काय सांगू का, ऑफलाईन जेव्हा मी गेलो समक्ष जेव्हा हो हो तेव्हा एकदम लक्षपूर्वक किंवा मला तिथं जरा थोडीशी आवड चांगल्या प्रकारे निर्माण
बरोबर. आणि ज्या लोकांशी मी बोललो हो गेलो हो. तर थोडा मी चांगला विचार मला येतो. मी जेव्हा ऑनलाईन जे हे करत होतो त्यात थोडासा डिस्टर्बन्स जाणवला. बरोबर आहे. देवळात गेलात आणि देवळामध्ये गेल्यानंतर त्या वातावरणामध्ये नमस्कार करतो आपण, तिथे बसतो, ते वातावरण आणि आपल्या घरामधलं वातावरण, तिथेही देव आहेच, पण तरी सुद्धा दोन्हीमध्ये फरक वाटतो ना. का वाटतो? मंदिरात शांत मंदिरामध्ये आलेली सर्व माणसं एका विशिष्ट विचाराने तिथे आलेली असतात. त्यांच्या मनामध्ये एक श्रद्धेची ताकद असते. त्या जणू काही वेव्ज असतात, वाईब्स ज्याला म्हणतात, तशा सर्वत्र असतात. त्या एकसंध एकसारख्या असतात. त्याच्यामध्ये आपल्याला एक ताकद जाणवते. पावित्र्य असा शब्द वापरतो आपण. पावित्र्य जाणवतं आपल्याला की नाही, इथं काहीतरी वेगळं वाटतं इथे. अगदी हाच अनुभव याच्या मीटिंगमध्ये पण येतो. कारण एका विचाराने जमलेली माणसं आहेत, शांत ती सत्य सांगणारी माणसं आहेत, घडलं त्याला सामोरी जाणारी माणसं आहेत, समोरपणे मोकळेपणाने बिनधास्तपणे आत्मविश्वासाने उभं राहून आपल्या स्वतःवर प्रेम करून बोलणारी माणसं आहेत, दुसऱ्याला सांभाळून घेणारी माणसं आहेत. ही तिथेच सापडतात. ए मध्ये गेलात की तुम्हाला कोणी नावं ठेवणार नाही कुठल्याच प्रकारे. ठीक आहे, झालंय असं आहे ना, अरे आम्ही सगळे असेच आहोत, तुझ्यासारखेच आहोत, आपण सगळे एकसारखेच आहोत. म्हणजे त्या ठिकाणी आपला हा जो समविचारीपणा आहे, एकाच प्रकारच्या श्रद्धेने बसलेली माणसं आहे, त्याचा फार आपल्याला जाणवतो, जाणीव होते त्या सगळ्याची. तशी घरात होणं अवघड असतं. घरात का तशी होत नाही? कारण घरातल्यांनाच माहिती नाहीये अल्कोहोलिझम हा आजार आहे म्हणजे काय आहे, हा माणूस असा का वागतो, याचे प्रॉब्लेम्स कोणते आहेत, त्याच्याकडे कशा पद्धतीने बघितलं पाहिजे. कारण ते दुखावले गेलेले आहेत, त्यांचाही दोष नाहीये, तेही अनेक प्रकारांनी दुखावले गेलेले आहेत त्याच्यामधून, आणि त्यामुळे त्यांनाही काही माहीत नाहीये. पण मीटिंगला गेलात की वेगळं घडणार आहे. अगदीच वेगळा अनुभव आपल्याला मीटिंगला गेल्यानंतर होत असतो. तर हे ऑफलाईन आणि ऑनलाईन मध्ये आहेच, नाईलाज आहे. पण म्हणून शक्यतो आता ऑनलाईन संपुष्टात आले असं आपण म्हणायला हरकत नाही. आणि जिथं जिथं मीटिंग्ज आहेत तिथे आपण प्रथम स्थान देऊन गेलं पाहिजे. आता असं म्हणण्यात पॉईंट नाही मला जमलं नाही, कळलं ना, आता म्हणून चालणार नाही. आता आपल्याला प्राधान्यच ते आहे, तेव्हा ते केलं पाहिजे. कोल्हापूरचा एक मेंबर होता, तर एका रिहॅबला त्याला असं सांगायचं स्वानंद घेताना की तू मोबाईल तुझ्या ज्या मोबाईलवर नंबर नाही येणार असं जे सिम असेल कुठल्या स्टाफचे जास्त फोन आहेत तो चालू कर, तर मी फोन लावतो आणि इकडं बसून ते ऐकतो. काय होतं बघा, आपण फोनवर बरेचदा बोलतो की एकमेकांशी. म्हणजे समजा तुम्ही तांदूळ समोरासमोर जाऊन विकलात कुणाला आणि त्याला भाव सांगितला की तो भाव त्याला कळतो, आणि बार्गेनिंग असेल तर तुम्ही म्हणता नाही मी एवढ्याला नाही एवढ्याला देऊ शकतो, आणि मग तो हो म्हणतो आणि तो व्यवहार होतो. आता तो काय समोरच असतो असं काही नाही. तर मीटिंगमध्ये ऑनलाईन ऐकताना काय असतं बघा, यात लक्षात काय ठेवायचं असतं की माझ्या कानावर पडणारे शब्द काय आहेत. हे पुस्तकं वाचून लोक न्यायाने होतात आणि म्हणतात ते पुस्तकात मी वाचलं होतं बरं का, ते फॉलो करणार, म्हणजे ते मेंदूत जातं की नाही. आपल्याला फक्त ते ऐकलेलं वापरायचंय, एवढ्याच अँगलने ते ऐकायचंय. तो बोलणारा कोण आहे, कसा दिसतो, कुठले कपडे घातलेत, असं बघत जर बसलं तर मग तो फरक फार मोठा वाटायला लागतो आपल्याला. त्यामुळे ऑनलाईन काय, आणि म्हणजे जेव्हा शक्य नसेल तेव्हा ते करायचं, शक्यतो समोरच जायचं. म्हणजे धर्मस्थानी बरेच सर म्हणतात मी आलो आज गोंदवल्याला जाऊन, ते काय रोज थोडी ना गोंदवल्याला जातो, पण शांत रोजच असतात, काहीतरी प्रार्थना करत असतील, त्यांचं ते म्हणत असतील काहीतरी, पण कधीतरी वर्षातनं एकदा जातात, हो की नाही, तेव्हा जरा जास्त बरं वाटतं. पण याचा अर्थ बिघडतं आता वर्षभर तिथं नाही गेलं तर असं काही नसतं की नाही. म्हणजे डिस्टर्बन्स थोडा होतो. नाही म्हणजेच काय डिस्टर्बन्स, म्हणजे तो ऐकताना आलेला डिस्टर्बन्स असू शकतो, त्याला फोनच्या रेंजचा प्रॉब्लेम असू शकतो. मुळात मी काय ऐकतोय आणि कसं घेतोय. म्हणजे मला एकदा एक मेंबर होता, त्याने सांगितलं अरे सारंग म्हणला तुला जर एखाद्या दारू पिणाऱ्याने जरी सांगितलं की दारू पिऊ नको, त्यांनी वाटोळं होतं, तरी वाटोळं होतं हे खरंच आहे ना, तुला तर तो चांगलं सांगतोय ना, तो सांगणारा पितोय का काय करतोय कशाला बघत बसतो. प्रोग्राम हा असा घ्यावा लागतो. प्रोग्राम ऐकणं हा वेगळा भाग आहे
आणि तो कसा घ्यायचा यासाठी वेगळी अक्कल शिकावी लागते. त्यामुळे ती एकदा शिकली ना मग ऑनलाईन आणि ह्याच्यातला फरक संपेल. बरोबर आहे. स्वतःहून मनाची तयारी केली. पण शक्यतो ऑफलाईनच करायचं. अगदी नाईलाज झाला तर ते साहजिक आहे आपल्याला, म्हणजे कशा ना कशा तरी पद्धतीचं आपण करू शकतो. म्हणजे आता जहाजावर असणारी अनेक माणसं असतील, तिथे दरवेळेला ते जहाजावर मीटिंग घेतील असं नाही, पण त्यांना ऐकायला तर मिळतं, हो की नाही? तर हे चालू ठेवावं लागतं आपल्याला. शक्य नाही तेव्हा ठीक आहे, पण शक्य आहे तर त्याला प्रथम स्थान त्यालाच द्यायचं. ओके, असा त्यामुळे रिलॅक्स हा जो मुद्दा आहे तो लक्षात असं घ्या की आपण पाळलो नाही तर आपण पुन्हा पुन्हा रिलॅक्स होत राहू. आणि तुम्ही जर रिलॅक्स पुन्हा पुन्हा होत राहिलात सारखे, तर तुमचा तुमच्यावरचा विश्वास उडेल. ते सगळ्यात वाईट आहे, लक्षात घ्या. आपल्याला असं वाटायला लागतं छे छे मला कधी जमणंच शक्य नाही, अशा प्रकारचा विचार मग मनात यायला लागतो. आपण निराश व्हायला लागतो त्या सगळ्यामधनं. ते बरोबर नाही. म्हणून आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की ठीक आहे, आजपर्यंत चुकलं माझं, मी जे करायला हवं होतं ते केलं नाही, जरा निष्काळजी राहिलो, पण आता तसं करणार नाही. हे जे आता तसं करणार नाही हे जे म्हणणं, यात माणूस पण आहे. आपण ह्युमन्स आहोत, माणसं आहोत. मग प्राणी आणि माणसांमध्ये कोणता फरक आहे? प्राणी चुका करतच नाहीत शक्यतो. माणसं चुका करतात आणि चुका सुधारू शकतात. माणसाचं वैशिष्ट्य काय आहे? माणसं चुका करतात, पण माणसं चुका सुधारू पण शकतात. हे माणसाचं वैशिष्ट्य आहे. आपण त्याच्याकडे पाहूया. ठीक आहे, माझ्या आयुष्यात झाल्या चुका आतनं, वेड्यासारखा वागलो, आता चुका थांबवूया आपण आणि पुढे जाऊया. चुका झाल्यात म्हणून चुका करत राहिल्या पाहिजेत हा काही विचार नाहीये. म्हणजे चुका झाल्या आता काय करू, त्यामुळे चुका चालूच ठेवल्यात मी, या म्हणण्याला काही अर्थ नाहीये. चुका झाल्या, चुका थांबवल्या आणि आता मी गुणांकडे चाललेलो आहे. आपण बदल घडवतो, आपण संपूर्ण वेगळा माणूस होऊ शकतो, हे लक्षात घेऊया. कारण आपल्याला विचार करता येतो, कृती करता येते. हे माणसाचं वैशिष्ट्य आहे. तेव्हा निराश व्हायचं काही कारण नाही. ओके, आणखीन काही मनामध्ये प्रश्न येतोय? तर प्रायोरिटी ठरवल्या नाही तर रिलॅक्स शक्य आहे का? हो हो. आज मी दुसरा विषय जो बोलणार होतो तो या संबंधावरचाच बोलणार होतो की आपल्याला काहीतरी ध्येय ठरवावं लागतं. म्हणजे शेतकरी सुद्धा दर वर्षाला आपण पीक कोणतं घ्यायचं हे ठरवतो. मग तो काय करतो? तो जमिनीची मशागत करतो, तो पाणी कसं द्यायचं ते ठरवतो, पाणी देण्यासाठी म्हणून नाले तयार करतो, बांध घालतो आणि पाणी बरोबर त्या शेताला जाईल अशी प्रक्रिया घडवतो. मगच शेत पिकतं, आहे की नाही? म्हणजे कोणतंही एखादी गोष्ट जर करायची झाली ध्येय म्हणून, तर त्याच्यासाठीची तयारी आपल्याला व्यवस्थित करावी लागते आणि त्याचं प्राधान्य ठरवावं लागतं. ध्येय जर ठरवलंच नाही तर मोकळं पाणी सोडून दिल्यासारखं होईल ना. कुठेही जातंय पाणी तर आहे, पण ते कुठेही जातंय. त्यामुळे ते मूळ पिकापर्यंत पोहोचायला पाहिजे, त्यासाठी बांधच घातलेले नाहीत. बांध जर घातले नाहीत तर पिकाला पाणी पोचणार नाही, मुळाला पाणी मिळणार नाही आणि पीक पुढं मोठं होणार नाही. ध्येय नसलेली माणसं आयुष्य असंच काढत जातात. आणि त्यामुळे पुष्कळदा काय होतं, काही दोन प्रकारांनी माणसं जगू शकतात. एक म्हणजे दिवस येईल तसा जगेल असं म्हणणारा एखादा माणूस असतो, आणि दुसरा असं म्हणतो नाही, दिवस कसा जगायचा हे मी ठरवतो. दोन प्रकारचे विचार आहेत. तुम्ही कुठल्या विचारांमध्ये बसणार आहात बघा बरं. आपलं आपणच ठरवूया कुठल्या विचारात बसायचं. आपण आहे तसा दिवस जगायचा का दिवस विशिष्ट पद्धतीने जगायचा? म्हणजे लक्षात घेता येतं आपल्याला. मी सुद्धा रोज उठलो ना सकाळी, प्रार्थना तर करतोच, मी बेडवरतीच प्रार्थना करत असतो. आणि मग मी ठरवतो असं की आज दिवसभरामध्ये काय करायचं आपल्याला. मग मी कागदावर लिहून काढतो आजची कामे, आणि ती कामं सगळी मी टिक मार्क करत जातो संध्याकाळपर्यंत. हे झालं, हे झालं, हे झालं, हे झालं. म्हणजे मला संध्याकाळी जेव्हा होते, झोपायची वेळ येते, तेव्हा मला कळतं दिवसभरात काय अचीव केलं, काय काय केली कामं आपण. पण मी जर तसं केलंच नाही तर कामं तर होतील, पण मी कसं बघणार? मग मला आठवत बसावं लागेल. प्रत्येक गोष्ट हा, म्हणजे मग हा दुसरा उद्योग करावा लागेल ना. हे केलं का ते, यार मग हे विसरलंच, आपण हे करायला पाहिजे होतं, नाही नाही मग नंतर करू. हा गोंधळ का घालायचा? त्यापेक्षा मी जर सकाळीच ठरवलं आज आपल्याला हे करायचं आहे,
तर दिवसभरामध्ये आपण विशिष्ट गोष्टी आपल्याला मिळवू शकतो. दोन प्रकारचं आयुष्य जगायचंय. आता मला असं वाटतंय की हे जे आहे तसं जगीन, आहे तसं काढीन, चॉईस आहे, असं जगायचं का बघा, पण मी अमुक प्रकारे आता मिळवीन, अशा पद्धतीने जगणं मला शक्य आहे. आपल्याला रिकव्हरी हे फार चांगलं ध्येय आहे. व्यसनमुक्ती फार सुंदर ध्येय आहे. आणि व्यसनमुक्तीच्या ध्येयाकडे जर आपण त्याला चॅनलाइज केलं तर आपल्याला त्या दिशेने जाता येणं शक्य होईल. नक्की आपण आपल्या व्यसनमुक्तीच्या झाडाला फळं फुलं भरपूर येणार आहेत आणि आपण त्याचा आस्वाद घेणार आहोत, हे लक्षात घ्या. ध्येय ठरवलेलं जरी असलं ना कुठलंही, तरी त्यामध्ये अडथळे